तर नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत CSMT म्हणजे नख लागतं दे बाई, नको नको आहे. हा बाय बाय बाय, नंतर येतो. हा बाय. तर नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत CSMT म्हणजेच बाबुलनाथ मंदिर. इकडून वाया CS2. चलो ते हे महाशिवरात्री आहे ना आज, मग जरा कुठल्या तरी शंकराचं मंदिरात जाऊन येऊया आज. आणि आपण आता कांजोरहून स्लो गाडी पकडली CSMT. आतमध्ये गर्दी असल्यामुळे नोरलाच थांबलोय आणि फायनली आपल्याला बसायला मिळेल, ते पण एवढ्या गर्दीत. आणि फायनली आपण CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे पोहोचलो. आणि जरा CSMT स्टेशनच्या बाहेर येऊन आपण टॅक्सी पकडणार आहोत वे टू बाबुलनाथ मंदिर. आणि बराच वेळ टॅक्सीची वाट बघितल्यानंतर आपण आता ओला कॅब करून निघालो आहोत बाबुलनाथ मंदिरला. म्हणजे CSMT स्टेशनवरून आपल्याला शेअरिंग टॅक्सी पण आहेत, काहीतरी 50 रुपये शेअरिंग आहे. आम्ही तर जास्त जण तिघं चौघजण होतो म्हणून आम्ही डायरेक्ट ओला केला. काहीतरी 108 रुपयात आपण पोचतो बाबुलनाथ मंदिरला. आणि पुढच्या 10 मिनिटातच आपण बाबुलनाथ मंदिरला पोचू. एक भारी व्ह्यू असतो इकडे, मरीन ड्राईव्ह. मुंबई साईडला आलं की हे असे भारी भारी समुद्र वगैरे दिसतात, म्हणून या साईडला फिरायला जायला मज्जा येते. वा. आणि मस्त सुंदर असा मोकळा रस्ता. आणि हे आहे कोस्टल रोड. भारी. आपण ह्याचा पण एक छोटा व्लॉग बनवूया कोस्टल रोडचा, लवकरच बनवूया. आपण थोड्याच वेळात पोचू. आता बाबुलनाथ मंदिरला जवळ आलो. आणि मंडळी, फायनली आपण बाबुलनाथ मंदिरला पोचलो आहोत. आणि इकडे भयानक प्रचंड अशी लाईन आहे. इकडे काही लोक म्हणतात रात्री 12-1 वाजता लाईन नंबर लावलं, त्यामुळे ते इथे जवळ आले. मी पण जरा बघूया लाईन नंबर लावतो आणि दर्शन घेऊन टाकतो लवकरच. खूपच लाईन मोठी हो, तरी पण आपण दर्शन घ्यायचं. शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर हर. तर नमस्कार मंडळी, आता आमचं दर्शन झालंय. तर आम्ही जरा एका वेगळ्या मठात जातोय. गगनगिरी महाराजांचं एक मठ आहे जवळच, जाऊन येऊया. हॅलो ताई, नमस्कार नमस्कार.
हां हॅलो हात तर थोडे कर नाही अगं नखं लागतं दे बाई नको नको आहे. हां बाय 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 नंतर येतो हां बाय बाय. मांजरीचा सुंदर असा मार खाऊन आता आपण पोचलेलो आहोत वरती मठाकडे. सुंदर असं वातावरण आहे. प्रत्येकाने इकडे यायला पाहिजे असं सुंदर असं वातावरण आहे. नक्की या. बाबुलनाथ मंदिरच्या बाजूलाच आहे मठ. गगनगिरी महाराजांचा मठ आहे. त्यांचं एक मठ खोपोलीला पण आहे. आणि त्या बाजूलाच एक शंकराचं मंदिर पण आहे छोटंसं मस्त वाटतं. बाबुलनाथ मंदिरच्या आता आपण शूटिंग नाही केली कारण की आतमध्ये शूट करायला अलाउड नव्हतं. आणि इकडे गगनगिरी महाराजांची सुंदर अशी मूर्ती पण आहे. हर हर जय 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 तुझे नामे नाही भावा भया हर आवडली आहे मला जागा बाबा ही. मस्त बघ ना शेणाने सारवलेलं आहे. शांत एरिया एकदम महाराजांच्या मठात. मस्त वाटते एकदम शांत. आणि तुम्ही जर बघाल ना तर खाली असे गावाला जसं रांगोळी काढलेली असे सफेद सफेद टिपके तसं बघा इथे 3-3 टिपके काढलेले आहेत. मध्ये पण असं सुंदर अशी डिझाईन काढलेली आहे. भारी आवडलं. संपूर्ण देवदर्शन केल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत वे टू घरी. म्हणजे आता घरी जायला निघालो. खूप असं दमलो पण. आणि आम्ही आता CSMT वरून स्लो गाडी पकडली कल्याण वे टू घरी. बसायला मिळालं ती एक मोठी गोष्ट आहे आम्हाला. सगळेच मोबाईलमध्ये दंग आहेत. पण मोबाईलमध्ये. आणि फायनली आपण कांजूर मार्गला पोचलो आहोत. स्लो गाडीने आलोय ना तर धमाल. मंडळी फायनली पण कांजूरला आलोय. शहराला पुसला गेलाय. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. बाय.